श्रद्धावान गायकवाड परिवार, श्रद्धावान दराडे परिवार, श्रद्धावान कांबळे परिवार यांनी इथे समोर यायचं आहे. आपण संघदानाची सुरुवात आपल्यापासून करणार आहोत. संघदानाची एक किट बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी आपण द्यायचे आहे. बंतीजींकडे समोर इकडे तोंड करून उभं राहायचं आहे. सर्व परिवार यासोबतच आयुष्यमान गगन मलिक साहेब सुद्धा येणार आहेत. मलिक साहेबांच्या हस्ते सुद्धा हे दान होणार आहे. सर्व दान बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी होत असते. हे दान कर्म करून बाबासाहेबांना आम्ही मानवंदना देणार आहोत. या साईडला रोशाली रणधीर ताई सुद्धा यायचं आहे. आपण पण संघदानामध्ये यायचं आहे. आप सब यहाँ पे या आमचे काशीनाथ इंगळे साहेब या. तुम्ही फार जीव लावतात. आम्ही त्यांना बाबा म्हणतो आमचे. एक दिवस काशीनाथ इंगळे साहेबांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक थोडासा जास्त वेळ नाही घेणार. माझा पहिला वर्षवास मिश्रानगरमध्ये होता. मी मुंबईमध्ये 2013-14ला काय पहिल्यापासून यायचो, परंतु वर्षवासाठी 2013-14ला आलो आणि सारखा आजारी पडायचो. आजारी पडालो का इथले मुंबईचे दवाखाने सूट व्हायचे नाही म्हणून औरंगाबादला जायचो. तर 15 दिवस मुंबई आणि त्याचे 4-5 दिवस औरंगाबाद. नंतर इकडे राहत असताना इकडे बाबा बोलले की भंतीजी तुम्ही काय सारखे सारखे औरंगाबादला जाता. म्हटलं इकडचे डॉक्टर मला काही पसंत पडत नाही आणि एवढा मोठा माझ्याकडे काही खर्च पण नाही माझ्या मेडिकलचा करायला. ते म्हटले आजपासून तुम्ही जेव्हा कधी बिमार पडले, ज्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले, जिथं कुठं ऍडमिट होऊ वाटलं तेवढं तिथं ऍडमिट व्हा. त्याचा संपूर्ण बिल मी देणार. मी तुमचा सर्व खर्च उचलणार. असे आमचे इंगळे बाबा आहेत. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधी बिमारच पडलो नाही. तर हे सांगायचं आहे की आमच्यासारखे तरुण भिक्षू आहेत आणि भिक्षू आहेत. तर उपासकांनी आमची मेडिकलची जरी जबाबदारी उचलली तर आम्ही आजारी पडणार नाही आणि आम्ही अजून काम धर्माचा प्रचार प्रसार करत राहू. तर असो ही किट आपण हे बॅग हातात घ्या. एक एक बॅग. हे जे बॅग आहे याच्यामध्ये संघदान म्हणून भिक्खू संघाला चिवरदान, वस्त्रदान, औषधदान आणि अशा दान वस्तू आहेत. तर त्या तुम्हाला दान करायचे भिक्खू संघाला. या थांबा 1 मिनिट हातात धरून म्हणा. बनते संघो आम्ही श्रद्धायुक्त चित्ताने भिक्खू संघाला चिवरदान, वस्त्रदान, अष्टपरिष्कार दान श्रद्धापूर्वक दान करत आहोत. आमच्या सर्वांच्या पुण्यकर्मासाठी भिक्खू संघाने आमच्या ह्या दानाचा स्वीकार करावा. हात दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना वीरता हन्तु गच्छन्तु देवता गता सर्वे बुद्धा बलपत्ता पच्चेकानं चयं बलं नंचते देनं रक्षं वन्दामि सर्वसो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. धन्यवाद. मात्र हे बाजूला ज्या बॅग दिसतात बरं कसं आहे, त्या सगळ्या बॅग 600 भिक्षूंना दान करायचे आहेत. 600 भिक्षूंची क्वांटिटीमध्ये हे सर्व दान उपासकांनी स्वतःहून काही दिलेलं आहे. त्यांच्या नावाने त्याच्या प्रकारे हे जमलेल्या सगळ्या भिक्षूला दान केले आहे. तुम्ही आलात, आम्हाला आनंद दिला. खूप खूप धन्यवाद तुम्हाला, तुमच्या सर्व परिवाराला. खूप मंगल हो सगळ्यांचं. धन्यवाद सगळ्यांचे. मागच्या वर्षी 475 भरतीजी आले होते आणि या वर्षी मला वाटतं 600 पेक्षा अधिक आहे का. आता ते दान दिल्यानंतर मला समजेल. तर हा कार्यक्रम वर्षानुवर्ष मोठं होत आहे आणि अशा मोठ्या पद्धतीने मानवंदना आपण नेहमी देत राहू.
हो मंगल हो सुखी हो वारंवार भेटायचा योग येईल भेटत राहा चालेल. हो चालेल 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 मंगल. मुंबईमधल्या भिक्खू संघाच्या मातोश्री आलेल्या आहेत खूप श्रद्धेनं. आयुष्यमती वाघ आई जूमध्ये राहतात, ज्यांनी आपल्या 4 ते 5 मुली, 4 मुली आणि 1 मुलगा सगळ्यांना MBBS डॉक्टर केलं. सगळ्यांनी टाळ्या आवाज जोरात. 4 मुलींना आणि 1 मुलाला MBBS आणि MD डॉक्टर करणाऱ्या माताजी आणि सगळ्या भिक्खू संघाच्या आई म्हणून एकही भिक्खू संघ मुंबईचा त्यांच्याकडे जेवला नसेल, दान घेतलं नसेल असा एकही भिक्खू नाही. अशा मातेचे जोरात टाळ्या स्वागत. साधू साधू दानंद दंतु सदा शिलांग रखंतु सबदा भावना बीरता हुंतु गच्छन्तु देवता गता साधू साधू साधू. त्या सगळ्या भिक्खू संघाचा आशीर्वाद.